Standard 7th, Subject General Science, Unit 1st, The Living World, Adaptations and Classification. Hello students, in previous video we have studied about we started adaptations in animals. So in that we saw some examples like fish, duck, and frog and water hen, etc. So we saw adaptations occurs in these all animals. So all that animals adaptations are occurs, also modifications in their body parts occurs for what? For aquatic life. So now see, आता हे जे ॲडॅप्टेशन आपण पाहिलं जे फ्रॉगमध्ये किंवा फिशमध्ये पाहिलं आपण, तर हे कशासाठी ॲक्वॅटिक लाईफमध्ये राहण्यासाठी किंवा त्या ॲक्वॅटिक लाईफला ॲडजस्ट करण्यासाठी त्यांच्यामध्ये हे ॲडॅप्टेशन झालेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमल्स फॉर ॲडॅप्टेशन्स इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. तर आज आपल्याला काय स्टार्ट करायचं आहे पहा, नेक्स्ट पॉईंट जो आहे तर तो आपल्याला पाहायचा आहे ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स बट ॲडॅप्टेशन्स इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. सो लेट्स सी, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अबाउट द ॲडॅप्टेशन्स इन grassland and forest animals. Forest animals. ओके, तर आज आपल्याला हा पार्ट जो आहे तर तो काय करायचा आहे पाहायचा आहे. सो सी, द कार्निवोरस एनिमल्स लाइक द वाइल्ड डॉग, फॉक्स, टाइगर अँड लॉयन, दे ऑल आर कार्निवोरस ॲनिमल्स. तर तुम्हाला माहिती आहे कार्निवोरस ॲनिमल्स विच आर डिपेंड्स ऑन अदर ॲनिमल्स और दे कॅचेस अदर ॲनिमल्स फॉर देअर फूड. तर ते काय करतात, स्वतःच्या अन्नासाठी काय करतात, दुसऱ्या ॲनिमल्स जे आहेत तर त्यांच्यावर काय असतात, डिपेंड असतात. सो दॅट आर द कार्निवोरस ॲनिमल्स. For example, see, examples are given here: dog, fox, tiger, lion. So all these animals have strong legs. त्यांच्यामध्ये काय असतात बघा, strong legs आहेत. So this one is the strong legs आहे. काय आहे त्याच्यामध्ये, strong legs. For why? To run faster. कशासाठी आहेत हे, तर त्यांना काय असतं, खूप जास्त फास्ट पळण्यासाठी. अँड टू कॅप्चर देअर प्रे, कॅप्चर करण्यासाठी, प्रेला कॅप्चर करण्यासाठी. प्रे मीन्स व्हॉट, भक्ष्याला पकडण्यासाठी. म्हणजे अदर ॲनिमल्स त्यांच्यावर हे काय असतात, फूडसाठी डिपेंड असतात. त्या ॲनिमलना कॅप्चर करण्यासाठी त्यांच्यामध्ये काय असतात, स्ट्रॉंग लेग असतात. सो दे कॅन रन फास्ट. त्याच्यामुळे ते काय करू शकतात, सहजपणे फास्ट पळू शकतात. They have claws and their canine teeth are sharp and pointed. शिवाय त्यांच्यामध्ये काय आहे, क्लॉज आहेत. क्लॉज म्हणजे काय, नखे आहेत. म्हणजे दॅट डिजिट्स हॅव क्लॉज, त्यांच्या बोटांना काय असतात, लांब नखे असतात. सो दे कॅन इझिली कॅप्चर देअर प्रे. तर ते किंवा होल्ड, दे कॅन होल्ड देअर प्रे, त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये क्लॉज आहेत. शिवाय काय आहेत त्यांच्यामध्ये बघा, दे हॅव कॅनाइन जे आहेत त्यांचे. सो दे कॅनाइन टीथ्स आर शार्प अँड पॉइंटेड. त्यांच्यामध्ये असणारे जे कॅनाइन टीथ्स आहेत, टीथ, हे टीथ कसे आहेत, दे आर पॉइंटेड अँड शार्प. हे कसे आहेत टीथ, त्यांच्यामध्ये कॅनाइन जे टीथ्स आहेत तर ते कसे आहेत, कॅनाइन म्हणजे सुळे, जे सुळे आहेत त्यांचे अतिशय काय असतात, टोकदार असतात आणि शार्प एकदम काय असतात,
टोकदार आणि शार्प असतात. त्याच्यामुळे ते काय करू शकतात, दे कॅन बाईट दॅट प्रे, ते सहजपणे त्यांचा ज्या प्रे आहे म्हणजे जे भक्ष्य आहेत तर त्यांना ते तोडू शकतात किंवा ओरबडू शकतात. सो काय फंक्शन असेल वगैरे, हे पॉइंटेड किंवा हे टीथ असण्यासाठी दे कॅन बाईट दॅट प्रे इझिली, सहजपणे ते पकडू शकतात आणि त्याला तोडू शकतात. जे फ्लेश आहे, मांस जे आहे तर त्यांना ते काय करू शकतात, सहजपणे तोडू शकतात. सो देअरफॉर दे हॅव देअर कॅनन टीथ आर पॉइंटेड अँड शार्प. नाव टायगर सी, टायगर्स हॅव पॅडेड क्लॉथ्स. टायगर जे आहेत तर त्यांच्यामध्ये पॅड असतात, म्हणजे त्यांचे जे पॉज आहेत, पॉज म्हणजे त्यांचे जे पाय आहेत, पायाला असणारे जिथे ते ठेवतात पाय, तर तो जो काय तळवा आहे त्यांचा, तर तिथं काय असतात, पॅड असतात. म्हणजे काय असतं, मऊ गादीसारखा काय असतो, भाग असतो. सो धिस एनेबल्स देम टू सायलेंटली स्टॉक देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली. आणि याच्यामुळं काय होतं बघा, तर पॅडेड असल्यामुळं जिथं जिथं पाय ठेवतात तर तिथं ते ठेवल्यामुळं कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही. दे कॅन स्टॉप द प्रे इझिली. आणि त्याच्यामुळं सहजपणे, हळुवारपणे, सायलेंटली ते सहजपणे त्याच्या भक्ष्यापर्यंत काय करू शकतात, जाऊ शकतात. सो दे आर अनेबल देम टू सायलेंटली स्टॉप देअर प्रे. त्यांच्या भक्ष्याला ते एकदम हळुवारपणे, कोणताही आवाज न करता ते सहजपणे त्याला पकडू शकतात. अँड दे कॅप्चर दॅट प्रे इझिली. आणि सहजपणे त्यांना ते त्या प्रेला ते पकडू शकतात. सो देअर आईज ऑफ प्रिडेटरी कार्निव्होर्स आर लोकेटेड इन फ्रंट ऑफ देअर हेड. आता जे प्रिडेटरी कार्निव्होर्स आहेत, जे भक्ष्यांना काय करतात, पकडतात, असे जे कार्निव्होर्स आहेत त्यांचे जे डोळे आहेत तर त्यांच्या डोक्याच्या काय असतात, फ्रंटला असतात, म्हणजे समोर असतात. म्हणजे जे डोकं आहे त्याच्या समोरच्या बाजूला त्यांचे काय असतात, डोळे असतात. आता हे कशासाठी, सो ऑल दीज आर द ॲडॅप्टेशन. हे सगळं काय आहेत, ॲडॅप्टेशन्स आहेत. कोणत्या ह्याच्यामध्ये, जे फॉरेस्टमध्ये राहतात किंवा जे ग्रासलँडमध्ये ॲनिमल्स राहतात, जे कार्निव्होरस आहेत, जे काय करतात, त्यांना त्यांच्या भक्ष्याला पकडतात, अशा यामध्ये झालेलं काय आहे, ॲडॅप्टेशन आहे. सो हिअर जे प्रेडेटरी कार्निव्होरस आहेत त्यांचे जे डोळे आहेत, दे आर स्पॉटेड इन फ्रंट ऑफ द हेड. तर त्यांच्या डोक्याच्या समोर काय असतात, हे डोळे असतात. सो व्हाय इट इज, इट हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम द लॉंग डिस्टन्स. असं असल्यामुळं त्यांच्या कितीतरी लांबवर एखादं त्यांचं काय असेल, भक्ष्य असेल, तर तरी ते सहजपणे काय करू शकतात, त्याला पाहू शकतात. आणि म्हणून अशा प्रकारची रचना जी आहे तर ती त्यांच्यामध्ये झालेली असते. कोणत्या प्राण्यांमध्ये, विच आर प्रेडेटरी कार्निव्होर्स, जे काय करतात, तर त्यांच्या भक्ष्याला त्याच्यावर काय करतात, त्यांचे डिपेंड असतात फॉर द फूड इन दॅट ॲनिमल्स. सो दिस इज द ॲडॅप्टेशनल चेंजेस ऑकर्स इन द कार्निव्होर्स. सो द आईज ऑफ हार्बिव्होर्स. आता हे झालं कार्निव्होर्सच्या बाबतीत. आता आपण बघूया एक्झाम्पल्स जे आहेत हार्बिव्होर्समध्ये. सो हार्बिव्होर्स आर दोज विच आर डिपेंड्स ऑन द प्लांट्स फॉर देअर फूड. हे काय आहेत, शाकाहारी, जे काय करतात, प्लांट हे त्यांचं काय असतं, मेन फूड असतं. आता हे जे हार्बिव्होर्स आहेत, सो द आईज ऑफ द हार्बिव्होर्स आर बिलो द फोरहेड. जे हार्बिव्होर्स आहेत त्यांचे डोळे मात्र काय आहेत, त्यांच्या फोरहेड म्हणजे कपाळ, कपाळाचे काय आहेत, हे खाली आहेत. ऑन द आयदर साईड ऑफ द हेड. कुठे आहेत हे, ऑन द आयदर साईड ऑफ द हेड, म्हणजे डोक्याच्या दोन्ही बाजूला आणि फोरहेडच्या खाली काय आहेत, हे डोळे आहेत. सो व्हाय इट इज, द लोकेशन ऑफ द आईज आर, दिस वन इज टिपिकल इन herbivores and in the carnivores the locations of the eyes in both animals are different one. So that helps. कशासाठी, आता हे बघा हार्बिव्होर्समध्ये अशा प्रकारची रचना का असते डोळ्यांची हे पाहूया आपण. सो that gives them the wide angle vision which helps to protect them from predators. आता अशामुळं
हे डोळे जे आहेत तर ते दोन्ही बाजूला असल्यामुळं डोक्याच्या आणि फोरहेडच्या खाली असल्यामुळं खूप जास्त मोठा अँगल जो आहे म्हणजे खूप मोठा जो एरिया आहे तर तो ते सहजपणे काय करू शकतात पाहू शकतात अँड दे प्रोटेक्ट देमसेल्स ते स्वतःचं काय करू शकतात संरक्षण करू शकतात कुणापासून फ्रॉम द प्रेडेटर्स जे त्यांचे भक्षक आहेत जे त्यांना काय करणार आहे मारून खाणार आहेत प्रेडेटर्स भक्षक सो त्या प्रेडेटरपासून काय करतात ते स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतात स्वतःचं संरक्षण करू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यांची रचना काय असते विशिष्ट प्रकारची असते सो दे आर बिलो फोरहेड अँड आर सिच्युएटेड ऑन द आयदर साइड ऑफ द हेड ओके सो देअर लेग्स आर लॉंग अँड टॅपरिंग विथ स्ट्रॉंग फूट्स आता त्यांचे जे पाय आहेत कुणामधल्या हे आपण हार्बिव्हर्समध्ये बघतोय आपण हार्बिव्हर्समध्ये त्यांचे जे पाय आहेत तर ते कसे आहेत लॉंग आहेत लेग्स आर लॉंग अँड टॅपरिंग कसे निमुळते होत गेलेले आहेत टॅपरिंग म्हणजे कसे निमुळते होत गेलेले असे काय त्यांच्यामध्ये लेग्स आहेत देअर लेग्स आर लॉंग अँड टॅपरिंग विथ अ स्ट्रॉंग हूज आणि हूज आहेत त्याला हूज म्हणजे काय आहे हूज म्हणजे खूर आहे स्ट्रॉंग आहेत ते आणि मजबूत असे काय आहेत त्यांना खूर म्हणजे माहिती तुम्ही ॲनिमल्समध्ये बघितलं असेल बघा बफेलोमध्ये किंवा काऊजमध्ये गाई किंवा म्हशींना सुद्धा काय असतात असे हूज असतात म्हणजे हे खूर असतात तसं हार्बिव्हर जे आहेत तर त्यांच्यामध्ये काय आहेत लॉंग काय आहेत लेग्स काय आहेत लॉंग आहेत आणि ते टॅपर होत गेलेले म्हणजे निमुळते होत गेलेले आहेत आणि खाली पायाला काय असतं त्यांच्यामध्ये हूज आहेत म्हणजे खूर आहे आणि ते स्ट्रॉंग आहे दे आता हे कशासाठी अशा प्रकारचे लेगची स्ट्रक्चर कशासाठी आहे बघा सो विच एनेबल्स देम टू रन फास्ट अँड टेकिंग द लॉंग लिप्स आणि अशा प्रकारच्या पायांची रचना असल्यामुळे ते सहजपणे काय करतात फास्ट रन करू शकतात काय करू शकतात ते जास्त जोराने पळू शकतात आणि शिवाय काय करू शकतात ते बघा हिपिंगसाठी ते युजफुल ठरतं हिपिंग म्हणजे जास्त लांबवर सहजपणे ते उड्या मारत काय करू शकतात पळू शकतात अँड दे प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम द प्रेडेटर्स आणि स्वतःचं प्रेडेटरपासून संरक्षण करू शकतात सो देअर लॉंग अँड फ्रीली मुव्हिंग इयर्स कॅन रिसीव द साऊंड्स फ्रॉम द लॉंग डिस्टन्सेस अँड डिफरंट डायरेक्शन्स आता शिवाय त्यांचे जे कान आहेत बघा हे कान पण कसे खूप काय आहेत मोठे आहेत लॉंग व्हाईट इज आणि ते कसे नेहमी कसे असतात हलत असतात कारण ते सहजपणे काय करू शकतात खूप लॉंग डिस्टन्सवर असलेला साऊंड जो आहे सो दे कॅन अनेबल टू हिअर ते सहजपणे काय करू शकतात ऐकू शकतात म्हणजे थोडीशी जरी मुवमेंट कितीही लांब होऊ दे त्याचा जर आवाज आला तर ते सहजपणे काय करू शकतात तो आवाज दे कॅन रिसीव दॅट साऊंड ते सहजपणे तो साऊंड जो आहे तर तो ऐकू शकतात फ्रॉम द डिफरंट डायरेक्शन कोणत्याही दिशेमधला कुठल्याही दिशेमधला आणि खूप लांबवरचा सुद्धा आवाज ते सहजपणे काय करू शकतात ऐकू शकतात एक्झाम्पल्स हिअर डिअर अँड ब्लॅक बक्स हॅव कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग्स डिअर किंवा हे जे ब्लॅक बक्स आहे यांच्यामध्ये जो कलर आहे तर तो कलर काय आहे टिपिकल कलर आहे ग्रास जसं वाळलेलं जसं गवत असतं तर तशा टाईपचा त्यांचा काय आहे कलर आहे सो दॅट हेल्प्स दे टू हाईड इन दॅट सराउंडिंग ते सहजपणे काय करू शकतात त्या सराउंडिंगमध्ये मर्ज होऊ शकतात म्हणजे ते हाईड स्वतःला लपवू शकतात आणि त्याच्यामध्ये कॅनॉट अनेबल टू इझिली सी टू देअर प्रेडेटर्स ते सहजपणे त्यांच्या म्हणजे जे प्रेडेटर्स आहेत त्यांच्या दृष्टीला ते येऊ शकत नाही अशा प्रकारचा कलर पण त्यांच्या स्किनचा असतो अँड देअरफॉर दे इझिली मर्ज इन टू द सराउंडिंग्स नाव देअर टीथ्स हार्बिव्हर्समध्ये टीथ जे आहेत तर ते कसे असतात बघा देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर चिविंग टफ प्लांट मटेरियल टीथ पण कसे आहेत बघा यांच्यामध्ये स्ट्रॉंग आहे टीथ आर स्ट्रॉंग व्हाय टीथ
बिकॉज दे आर अनेबल टू चीविंग करण्यासाठी म्हणजे चावण्यासाठी. प्लांट मटेरियल जे आहे तर ते स्ट्रॉंग प्लांट मटेरियल असतं आणि त्यांना सहजपणे चावण्यासाठी त्यांच्यामधले जे टीथ्स आहेत तर ते कसे असतात स्ट्रॉंग असतात. सो दिस इज द ॲडॅप्टेशन्स इन द हार्बिव्हर्स. आता बघा आता आपण काय बघत होतो बघा हा पॉईंट काय आहे ॲडॅप्टेशन्स इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स आपण पाहत होतो. याच्यामध्ये कार्निव्हर्स ज्या ॲनिमल्स आहेत कार्निव्हर्स मध्ये म्हणजे मांसाहारी प्राणी याच्यामध्ये कशा प्रकारचं ॲडॅप्टेशन्स होतं आणि एक्झाम्पल पण बघितलं आपण. टायगरचं एक्झाम्पल आपण इथं बघितलं. सो टायगर्समध्ये पॅडेड काय असतात क्लॉज असतात. त्याच्यानंतर दे आर अनेबल टू स्टॉक देअरफॉर दे आर अनेबल टू स्टॉक देअर प्रेज अँड दे कॅप्चर दॅट प्रेज इझिली. आईज आर ऑन the eyes are located on their head and they helps to spot their prey from the long distance. अशा प्रकारच्या ॲडॅप्टेशनल चेंज ही कशामध्ये टायगरमध्ये झालेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण हार्बिव्हर्स बघितले. हार्बिव्हर्समध्ये कसे ॲडॅप्टेशन झालेले आहेत. हार्बिव्हर्स हॅव लॉंग लेग्स अँड दे आर हॅव्हिंग स्ट्रॉंग हूव्स. The teeth are also strong. The eyes are situated below to the forehead and on the either side of the head because of they are unable to see the much area in all directions. They also have long ears and they are unable to receive the sound from different directions. Also they have a typical color, therefore they can merge into their surroundings. Teeth are strong for chewing strong plant material. So this is the adaptations occurs in grassland and forest animals. Okay. So now next point is adaptation in desert animal. Next point is adaptation in desert animal. So next point is adaptations in desert animal. Okay. डेझर्ट ॲनिमलमध्ये कशा प्रकारे ॲडॅप्टेशन झालेलं असतं तर ते आपण पाहूया. डेझर्ट ॲनिमल्स कोण डेझर्ट जे वाळवंटामध्ये राहतात अशा प्राण्यांमध्ये कशा प्रकारे ॲडॅप्टेशन झालेलं असतं तर याच्याविषयी आपण आता पाहूया. सो डेझर्ट दॅट आर कॅरेक्टराइज्ड बाय सिव्हिअर स्कॅर्सिटी ऑफ वॉटर. तर तुम्हाला माहिती आहे सो डेझर्ट जे एन्व्हायरमेंट असतं म्हणजे वाळवंटाचा जो भाग आहे तर तिथे काय असते पाण्याची कमतरता स्कॅर्सिटी ऑफ वॉटर. So hence desert animals have thick skin to prevent loss of water from the body. आणि म्हणून जे डेझर्ट ॲनिमल्स आहेत सो दे हॅव थिक स्किन. डेझर्ट ॲनिमलची स्किन कशी आहे थिक आहे बिकॉज दे प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम देअर बॉडी. तर थिक स्किन असल्यामुळं त्यांच्या शरीरामधून पाणी जे बाहेर पडतं तर ते काय केलं जातं प्रिव्हेंट केलं जातं त्याला प्रतिबंध केला जातो बिकॉज ऑफ द थिक स्किन. कारण त्यांची जी त्वचा आहे तर ती कशी आहे अतिशय जाड आहे तर त्याच्यामुळं लॉस ऑफ वॉटर जे आहे तर ते काय केलं जातं तिथे प्रिव्हेंट केलं जातं. देअर लेग्स आर लॉंग. शिवाय त्यांचे लेग्स आहेत हे काही आहेत लॉंग आहे लॉंग लेग्स. पाय कसे आहेत त्यांचे लांब पाय आहेत विथ फ्लॅट अँड कुशन्ड सोल. आणि तळवे जे पायाचे आहेत तर ते कसे आहेत फ्लॅट आहेत. फ्लॅट म्हणजे चपटे आहेत आणि कुशन्ड आहे. कुशन म्हणजे गादीसारखा भाग आहे. तळव्यांना काय आहे तळवे जिथं ते काय करतात त्याच्या जमिनीवर पाय ठेवतात तर ते तळवे कसे आहेत हे कुशन्ड आहेत म्हणजे गादीसारखा काय आहे दिसणारा भाग आहे आणि फ्लॅट आहेत ते. द नॉस्ट्रिल्स आर
प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. जे नॉस्ट्रिल्स आहे म्हणजे नाकपुडे आपण म्हणतो, तर त्याच्यावर काय फोल्डिंग्स आहे, फोल्ड आहे त्याच्यावर. काय आहे, घडी, स्किनची काय आहे, घडी घातलेली आहे. आता हे सगळं कशासाठी आपण पाहूयात. द आयलॅशेस आर लॉंग अँड थिक. आयलॅशेस जे आहेत म्हणजे पापण्या ज्या आहेत तर त्या कशा आहेत, ह्या खूपच काय आहेत, लॉंग आहेत आणि थिक आहेत. म्हणजे लांब आणि एकदम काय आहे, थिक, जाड आहे. व्हाय इट इज ऑल सी. आता ह्या प्रकारचे सगळे काय आहेत चेंजेस आपण बघितले. एक तर काय आहेत, जे सोल्स आहेत, सोल्स, हे सोल्स पण कसे आहेत बघा, सोल्स आर फ्लॅट आणि कसे आहेत अँड कुशन असणारे आहे. त्याच्यानंतर आयलॅशेस आर ऑल्सो लॉंग अँड थिक. जे आयलॅशेस आहेत तर ते काय आहेत, लॉंग आणि थिक आहे. आता हे कशासाठी हे ॲडॅप्टेशन झालेले आहे बघा. व्हाय इट इज थिक स्किन, बिकॉज दे प्रिव्हेंट देअर लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द स्किन. किंवा बॉडीमधलं जे वॉटर लॉस होतं तर ते प्रिव्हेंट केलं जातं. त्याच्यासाठी काय आहे, थिक अशी स्किन आहे. दे हॅव लॉंग लेग्स. पाय कसे खूपच लांब आहे. बिकॉज दे प्रोटेक्ट देअर बॉडी फ्रॉम द हॉट टेम्परेचर. आता खाली जमीन जी आहे तर ती काय असणार आहे, गरम असणार आहे खूपच. बिकॉज ऑफ द डेझर्ट एन्व्हायरमेंट. तिथलं वातावरण कसं आहे, एकदम हॉट आहे, गरम, उष्ण आहे. तर त्याच्यामुळे जमीन जी आहे, सॉइल दॅट ऑल्सो बिकम्स हॉट. टू प्रोटेक्ट दॅट हीट, त्या हीटपासून प्रोटेक्शनसाठी त्यांच्यामध्ये काय असतात, लॉंग लेज असतात. सोल्स आर फ्लॅट. पायाचे जे तळवे आहेत तर ते पण काय आहेत, फ्लॅट आणि कुशन आहे. म्हणजे ते वाळवंटामध्ये वाळूवरून सहजपणे वॉक करण्यासाठी, चालण्यासाठी त्यांच्यामध्ये सोल्स, जर समजा काय असतील खूपच असे पॉइंटेड वगैरे असतील सोल्स म्हणजे तळवे, तर ते काय होतील, ते रुतून बसतील वाळूमध्ये. तर हे प्रिव्हेंट करण्यासाठी त्यांच्यामध्ये फ्लॅट आहेत तळवे, म्हणजे ते सहजपणे पाय ठेवू शकतात आणि उचलू शकतात आणि वॉकिंग हे इझिली होऊ शकतं. आयलॅशेस आर लॉंग अँड थिक. जे पापड्या आहेत तर त्या लांबट आणि काय आहेत, थिक आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, वाळू वगैरे किंवा सँड जे आहेत तर ती डोळ्यांमध्ये जाण्यासाठी त्याचं प्रोटेक्शन होऊ शकतं. त्याच्यानंतर नॉस्ट्रिल जे आहे, नॉस्ट्रिल आपण बघितले तर नॉस्ट्रिल्स हॅव फोल्ड ऑफ स्किन. त्यांच्या नॉस्ट्रिल्समध्ये काय असतात, स्किनचं फोल्ड असतं. आणि हे फोल्ड जे आहेत जेव्हा ब्रीदिंग करतात तेव्हा ते ओपन होतात आणि बाकीच्या वेळी काय असतात, क्लोज असे असतात. सो दॅट प्रिव्हेंट्स टू एंटर द सँड इन नोज. तर त्याच्या हे काय असतात, ह्या फोल्डिंग्समुळे काय होतं, सँड वगैरे ही त्यांच्या नोजमध्ये म्हणजे नाकामध्ये जाण्यासाठी काय करू शकते, प्रिव्हेंट करू शकते. आणि म्हणून त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे काय असतात, ॲडॅप्टेशन झालेलं असतं. टू सर्वाइव्ह इन अ डेझर्ट रिजन ऑर टू ॲडजस्ट द डेझर्ट रिजन. तर हे कशासाठी, त्या डेझर्ट रिजनला ॲडजस्ट करण्यासाठी अशा प्रकारचे चेंजेस जे आहेत किंवा मॉडिफिकेशन्स आपण म्हणू शकतो याला, हे त्यांच्यामध्ये झालेले असतात. आता एक्झाम्पल्स ऑफ द डेझर्ट ॲनिमल्स. रॅट्स, स्नेक्स, स्पायडर्स, लिझार्ड्स. सो दे ऑल्सो लिव्ह इन अ डेझर्ट अँड दीज आर लिव्हिंग इन burrows ड्युरिंग द डे टाईम अँड दे आर ॲक्टिव्ह ॲट नाईट. जसं आपल्याकडे सुद्धा काय असतात, हे सगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आहेत. पण वाळवंटामध्ये म्हणजे डेझर्ट रिजनमध्ये हे सगळे ॲनिमल्स आहेत. कुठले, रॅट, स्नेक्स, स्पायडर्स, लिझार्ड वगैरे हे सगळे. सो दे आर लिव्ह इन द डेझर्ट इन burrows. ते कुठे राहतात, जमिनीखाली बिळं करून काय करतात, तिथं राहतात. आणि दे आर इनॲक्टिव्ह इन डे टाईम. दिवसात ते अजिबात बाहेर पडत नाहीत. बिकॉज ऑफ द हॉट कंडिशन ऑर द एन्व्हायरमेंट, टेम्परेचर इज व्हेरी हॉट वन and therefore they cannot active at the daytime, but they are active in night when the temperature get lowered. जेव्हा टेम्परेचर कमी होतं नाईटला म्हणजे रात्रीच्या वेळेस, तेव्हा मात्र ते काय होतात, ॲक्टिव्ह होतात. म्हणजे ते काय होतात, त्यांच्या बिळामधून बाहेर पडतात.
तर सो this one is the adaptation in animals in desert region. हे डेझर्ट रिजन मध्ये असणारा ॲनिमल्स काय आहे, ॲडॅप्टेशन आहे. नाव द एक्सरसाइज. आता तुम्हाला एक्सरसाइज बघायचं आहे. काय करायचं आहे ते, टुडेज एक्सरसाइज. राईट exercise, write down exercise question. Write adaptations in forest and grassland animals with example. With example. And second question is write adaptations in desert animal. Okay, this one is the today's exercise. So this is the today's exercise.